काय वाटतं तुम्हाला, इराणने काय अटॅक केला असेल दुबईवरती, सौदी अरेबियावरती किंवा मिडल ईस्ट या देशांवरती? त्यांची तर काही दुश्मनी नाही त्यांच्यासोबत, त्यांचं वॉर पण चालू नाही. वॉर कोणाचं चालू आहे? इस्रायल आणि इराण. त्याच्यामध्ये अमेरिका पण आली आहे. अमेरिका आणि इराणचा वॉर चालू आहे. गल्फ देशांचा काय संबंध आहे याच्यामध्ये? हा जिओ पॉलिटिकल गेम आहे त्याचा. इराण हे काय करतोय, ही जागा बघा, या जागेचं नाव आहे स्टेट ऑफ हॉर्मोन. ही जागा अशी आहे, इथून जगामधलं 20% क्रूड ऑइल सप्लाय होतं. ही जागा इराणला बंद करायची, पण इराणची तेवढी हिंमत नाही आणि इराणकडे तेवढी पॉवर पण नाही की ती जागा डायरेक्ट बंद करू शकतो. तर इराणने काय केलं, त्या जागेच्या आजूबाजूला देश कोणते आहेत? दुबई, सौदी अरेबिया किंवा मिडल ईस्टचे जेवढे देश आहेत त्या देशांवर अटॅक केला. त्यांची दुश्मनी नाही तरी पण अटॅक केलाय. हा गेम आहे इराणचा. इराणला बरोबर माहिती आहे, मी जर ह्या देशांवर अटॅक केला तर इथे वॉर झोन डिक्लेअर होईल, आणि जर वॉर झोन डिक्लेअर झालं तर आपोआप इन्शुरन्स कंपन्यांचा इथे इन्व्हॉल्वमेंट येईल. इन्शुरन्स कंपन्या काय बोलतील, त्या शिप आहेत जे क्रूड ऑइल सप्लाय करतात, त्या शिपला आम्ही इन्शुरन्स करणार नाही. मग त्या शिप इथून इम्पोर्ट एक्सपोर्ट करूच शकत नाही. आम्ही आमच्या शिपची एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. विदाउट इन्शुरन्स आम्ही घेऊन जाईल, कारण की व्हॅल्यू खूप मोठी आहे शिपची पण आणि क्रूड ऑइलची पण. इराण खूप शातीर आहे, त्यांना माहिती आहे मी डायरेक्ट बंद करू शकत नाही ही जागा. त्यांनी डायरेक्ट बंद केली तर अमेरिकेची नेव्ही येईल, 10 मिनिटात ती जागा साफ करून टाकेल, इराणला साफ करून टाकेल. अमेरिकेची नेव्ही बाजूलाच आहे तिथे, त्याच्यामुळे ते बाजूच्या देशांवरती अटॅक करतायत. बाजूच्या देशांची काहीच चुकी नाही, तर त्या जागेसाठी हे सर्व चालू आहे. जय शिवराय.